पाकिस्तानचा अमानवी क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर येतोय। हवामानाचा फटका बसलेल्या इंडिगोच्या एका विमानाला हद्दीत पाकिस्तानने प्रवेश नाकारला। दिल्ली श्रीनगर विमानाला गुरुवारी खराब हवामानाचा फटका बसला होता आणि इंडिगो विमानाला पाकिस्तानी एअरस्पेसमध्ये प्रवेशाची गरज होती, परंतु तो नाकारण्याचा उद्दामपणा पाकिस्तानने केलाय। हवामानाचा फटका बसल्यामुळे इंडिगोच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग झाल्याचंही कळतंय। या संदर्भात अधिक माहिती देतील आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, सर्वांना माहिती आहे, अगदी 2 दिवसांपूर्वी आपण एका विमानाचे फोटो पाहिले होते की ज्या विमानाला खूप मोठ्या प्रमाणावरती इजा झाली होती वादळी वाऱ्यामुळे। हे विमान इमर्जन्सी लँडिंगसाठी उतरवताना पाकिस्तान आणि भारताने एकमेकांच्या एअर स्पेस बंद केलेल्या आहेत नागरी विमानांसाठी सुद्धा। तर त्याविषयीची विनंती तिथे करण्यात आली, कारण पायलट नियरेस्ट एअरपोर्टला विनंती करतात, पण त्यावेळी मात्र पाकिस्तानने अमानवीय पद्धतीने या विमानाला उतरू दिलं नाही आपत्कालीन परिस्थितीत सुद्धा। आणि त्यामुळे शेवटी हे विमान या विमानाला त्यांच्या एअरस्पेस मधून सुद्धा जाऊ दिलं नाही। त्यामुळे शेवटी या विमानाला त्यांच्या निर्धारित रस्त्याने श्रीनगर पर्यंत पोहोचावं लागलं आणि तिथे हे उतरलं। त्यामुळे यामध्ये टीएमसीचं एक डेलिगेशन होतं, तृणमूल काँग्रेस पक्षाचं, पण सगळेजण सुखरूप आहेत सुदैवाने। पण या निमित्ताने पाकिस्ताननी कशा प्रकारे इमर्जन्सी लँडिंग आणि इमर्जन्सी मध्ये सुद्धा स्वतःची एअर स्पेस वापरू दिली नाही हे आपण पाहू शकतो। अगदी खरे सोमेश, अत्यंत अमानवीय अशा पद्धतीचाच हा प्रकार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।